सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? नेहमीप्रमाणे स्वस्थ आणि मस्त है ना? अशी मी आशा बाळगते हा. असंच हसत राहा, खेळत राहा. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ऑनलाईन मराठी वर्गात मी तुमची मराठी शिक्षिका श्रीमती अनुराधा सिंग तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत करीत आहे. आणि दररोज प्रमाणे आजही आपण आपल्या तासिकेची सुरुवात सुविचाराने करूया, म्हणजे सुंदर विचाराने करूया. तर थोड्याच वेळात तुमच्या मोबाईल स्क्रीनवर मी प्रस्तुत करीत आहे आजचा सुविचार. मुलांनो, आजचा सुविचार आहे, दोन गोष्टी सोडून मैत्री करा. एक खोटेपणा, दोन मोठेपणा. अर्थात दोस्ती के बीच में कभी भी दो चीजों को मत आने दीजिए, एक झूठापन और दूसरा बड़कपन. मुलांनो, विश्वास व प्रामाणिकपणा हा मैत्रीचा पाया आहे. खरा मित्र तुमच्या खोटं बोलण्यालाही खरंच मानतो. खोटं बोलून तुम्ही तुमच्या मित्राचा विश्वास गमावता व स्वतःचा प्रामाणिकपणावरही घाव घालता. एवढंच नव्हे तर मित्र व मैत्री दोन्हीही गमावून बसता. म्हणून आयुष्यात आपल्या त्या मित्राशी कधीच खोटं बोलू नका ज्याला तुमच्या खोट्या बोलण्यावर पण विश्वास आहे. तो बच्चों, याद रखो, विश्वास बनाने में जिंदगी गुजर जाती है, पर टूटने में क्षण भर भी नहीं लगता. इसलिए झूठ को कभी भी अपनी दोस्ती के बीच में मत आने दो. दोस्ती में जिस दूसरी चीज का त्याग करना है वह है बड़कपन. बड़कपन का अर्थ है गरीबी अमीरी के आधार पर, ज्ञान के आधार पर, जाति के आधार पर, छुआछूत के आधार पर श्रेष्ठता का दिखावा करना किंवा मोठेपणा दाखवणे. मैत्री करा तर कृष्ण सुदामा सारखी, जिथे फक्त स्नेह आणि निर्मळ प्रेमासाठी जागा असावी. स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आनंद घेता येतो आणि देताही येतो. मोठेपणा म्हणजे एक प्रकारचा दंभ आहे, घमंड आहे. उदाहरणार्थ, मीच ग्रेट आहे, मला सर्व माहित आहे, नेहमी हुशारी मांडणे. जर तुम्ही असे काही करत असाल मुलांनो, तर त्वरित ही सवय सोडा. विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही ही सवय बाळगणार तोपर्यंत तुम्हाला खऱ्या मैत्रीचा आनंद अनुभवता येणार नाही. खोटेपणा आणि मोठेपणा दाखवूनही तुम्ही मैत्री ह्या अनुपम, अद्भुत, अपूर्व आनंदाला मुकाल. तुमच्या मैत्रीत दुरावा आपोआप निर्माण होणार. तर लक्षात ठेवा मुलांनो, वागण्यात खोटेपणा आला की जगण्यात मोठेपणा मिळवता येत नाही. म्हणून दोन गोष्टी सोडून मैत्री करा, एक खोटेपणा आणि दुसरा मोठेपणा. ह्या जीवनोपयोगी सुविचारानंतर चला वळूया आपल्या घटकाकडे, पाठ्यक्रमाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी सुलभ भारती या तुमच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 मैत्रीची उजळणी घेऊया. उजळणी का मतलब मैंने पिछली तासिका में भी बताया था. उजळणी का मतलब है पुनरावर्तन या रिवीजन. तर चला मैत्री या पाठाचे पुनरावर्तन करूया माझ्या बरोबर, म्हणजे तुमची मराठी शिक्षिका श्रीमती अनुराधा सिंग बरोबर. मुलांनो, आपल्या पाठाचे नाव आहे मैत्री आणि सुविचार पण आपला मैत्रीवरच आधारित होता. मैत्री म्हणजे काय तर दोस्ती किंवा फ्रेंडशिप.
मैत्री म्हणजे आपल्या बरोबर नेहमी असणारा तो मित्र जो आपल्याला अडीअडचणीत मदत करतो, आपल्याशी भांडतोही, तसेच आपले आई वडील, आपले आजी आजोबा, आपल्या शेजारचा मित्र व शाळेतील मित्रमैत्रीण हेही मैत्री काय आहे हे समजावून देतात. मैत्री या चित्रकथेत एका मुलाची आणि एका हत्तीची कशी मैत्री होते हे आपण चित्राच्या माध्यमाने पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जी कथा किंवा गोष्ट चित्राच्या आधारे तयार करतात त्या कथा किंवा गोष्टींना चित्रकथा म्हणतात. पाठ क्रमांक 2, मैत्री ही कथा सुद्धा चित्रावर आधारित आहे. तर मैत्री ही कथा सुद्धा काय आहे सांगा? मैत्री ही कथा सुद्धा काय आहे? चित्रावर आधारित आहे ना? मग ही पण काय आहे? चित्रकथा. तर चला पाहूया मुलाची व हत्तीची मैत्री कशा प्रकारे झाली. त्यासाठी आपल्याला चित्रांचे निरीक्षण करावं लागेल. मुलांनो, ह्या पाठात एकूण 3 चित्रे आहेत. ह्या 3 चित्रांना आपल्याला पाहायचं आहे व चौथ्या चित्रामध्ये काय येईल हे तुम्हाला मला सांगायचं आहे. प्रथम चित्र क्रमांक 1 पहा. ह्या चित्रात फळांनी भरलेलं एक मोठं झाड आहे आणि त्या झाडाखाली कोण उभा आहे? मुलगा. बरोबर, एक मुलगा उभा आहे. दूर एक घनदाट रान आहे. रान मतलब जंगल और घनदाट मतलब बहुत घना. तो दूर एक बहुत घना जंगल है. त्या रानातून कोण येत आहे? हत्ती. छान, हत्ती येत आहे. हत्ती येतोय. हो, आणि तो हत्ती मुलाच्या दिशेने येताना दिसत आहे. हत्तीला पाहून मुलगा जाम घाबरला आहे. जाम म्हणजे खूप घाबरला आहे. तर हे आहे चित्र क्रमांक 1. आता ह्या चित्रावर आधारित वाक्य मी वाचत आहे, तुम्ही फक्त ऐका. झाडाखाली एक छोटा मुलगा उभा आहे. इतक्यात त्याला समोरून हत्ती येताना दिसला. पाहूया आता चित्र क्रमांक 2. या चित्रात काय दिसत आहे ते निरीक्षण करा. मुलगा हत्तीला घाबरून झाडावर चढला आणि हत्ती त्याच्या जवळ आला. बरोबर. मुलगा ज्या झाडाखाली उभा होता आता त्या झाडावरती तो चढलेला आहे आणि हत्तीने आपली सूंड मुलाकडे केलेली आहे आणि मुलगा घाबरलेला दिसत आहे. त्याला सुचत नाहीये की काय करू आणि काय नको. बच्चों, जब हाथी ने सूंड ऊपर किया तो लड़का घबरा गया. वह उसे सूझ ही नहीं रहा है कि वह क्या करे. देखिए, उसने अपने गाल पे हाथ रखा है, उसको समझ में नहीं आ रहा है कि क्या करे. लड़का डरा भी है और असमंजस में भी पड़ा है. तो आइए चित्र क्रमांक 2 पर आधारित वाक्य सुनिए. मुलगा घाबरला, तो झाडावर चढून बसला, हत्ती झाडाजवळ आला. पुढील चित्र पाहूया. चित्र क्रमांक 3. त्याला एक विचार आला. त्यांनी ना हत्तीला फळ दिले. प्रश्न विचारल्यावर उत्तर द्या मुलांनो. ह्या चित्रात घाबरलेला मुलगा आता कशा दिसत आहे? खुश, आनंदी दिसत आहे. बरोबर. आणि तो झाडावरील फळे काढून कोणाला देत आहे? हत्तीला फळ देतोय. हो, ह्या चित्रात मुलगा आनंदी दिसत आहे आणि झाडावरील फळे काढून हत्तीच्या सोंडेत देत आहे आणि हत्ती ही आनंदाने घेत आहे. आता या चित्रावर तयार झालेली वाक्ये पहा. हत्तीने सोंड वर केली, मुलाने एक फळ तोडले
व हत्तीच्या सोंडेत दिले. दिले. चौथ्या चित्रामध्ये रिकामी चौकट दिलेली आहे. या चौकटीमध्ये तुम्हाला पूर्वीच्या 3 चित्रावरून कल्पना करून चित्र काढायची आहे. मुलांनो, ह्या चित्रावरून एक गोष्ट तयार करूया. ठीक है? तर अगोदर आपण आपल्या ह्या मुलाला, जो मुलगा है उसको नाम देते हैं. तर अभिषेक नाम कसा आहे? चालेल? हो बरं आहे. छान आहे ना. चला, तर आपण आपल्या ह्या मुलाला अभिषेक नाम देऊया. एक मुलगा होता, त्याचा नाव अभिषेक होता. त्याला जंगल बघण्याची खूप इच्छा होती, म्हणून तो एकटा जंगलाच्या दिशेने निघाला. काही अंतर दूर गेल्यावर त्याला जंगलाच्या रस्त्यावरून एक हत्ती येताना दिसला. हे बघून अभिषेक खूप घाबरला आणि तो घाबरून त्याच्या जवळ असलेल्या झाडावर चढला. हत्ती जवळ आला आणि त्यांनी आपली सूंड अभिषेकच्या दिशेने केली. हे पाहून अभिषेक अजून घाबरून गेला. मग अभिषेकची नजर झाडावर लागलेल्या फळांवर गेली. अभिषेकने विचार केला, कदाचित हत्तीला भूक लागली असेल, म्हणून ह्याने सोंड माझ्या दिशेने केलेली आहे. हे विचार मनात येताच अभिषेकने एक फळ तोडून हत्तीच्या सोंडेत दिले. हत्तीला खूप आनंद झाला. हे पाहून अभिषेकही आनंदी झाला, खुश झाला. मुलांनो, अभिषेकने हत्तीच्या सोंडेत फळ दिल्यानंतर काय झालं असेल? त्यांची मैत्री झाली. बरोबर. हे आपल्याला चौथ्या जी चौकट दिलेली आहे, चौथ्या चित्रामध्ये आपल्याला सांगायची आहे. हा, तर तुम्ही बरोबर ओळखलात, मैत्री झाली असेल. पण प्रश्न पडतो ना की फळ दिल्यानंतर काय झालं असेल? मुलाची आणि हत्तीची मैत्री झाली असेल का? की हत्ती फळ खाऊन मुकाट्याने तिथून निघून गेला? की मुलगा मैत्री झाली असते. उडी मारून पळून गेला तिकडून? की मुलाने फांदी तोडून हत्तीला मारले? असे अनेक प्रश्न येतात ना, कारण त्यावेळी त्याला काही सुचत नव्हतं, है ना. तर तुम्ही अगदी बरोबर उत्तर दिलात, कारण आपल्या चित्रकथेच्या नावात सुद्धा हे उत्तर लपलेलं आहे. आपल्या चित्रकथेचं नाव काय आहे? अरुण. मैत्री. तर मुलगा आणि हत्ती यांच्यात काय झाली? मैत्री. हा, तर आता ह्यांची मैत्री कशी झाली ते आपण समजूया. हा, बघा, एवढा प्रश्न आपल्याला पडले होते की मुलाची आणि हत्तीची मैत्री झाली असेल का? की मुलगा तिकडून पळून गेला? हा, की हत्ती फळ खाऊन निघून गेला? तर आपल्याला उत्तर भेटलं. तुम्ही एकदम चातुर्याने उत्तर दिलात की त्यांच्यात काय झाली? मैत्री. कशी मैत्री झाली? आता आपण हे पाहूया. ज्यावेळी मुलाने त्या हत्तीला फळे तोडून दिली, त्यावेळेस त्या हत्तीला खूप आनंद झाला आणि त्या हत्तीने त्या मुलाला हळूच झाडावरून खाली उतरवले व आपल्या पाठीवरती बसवून त्याच्या घरी तो हत्ती सोडायला गेला. म्हणजे काय झाले? हत्ती आणि मुलाची काय झाली? मैत्री. मैत्री. बरोबर झाली. हा, तर रिकाम्या चौकटीत तुम्ही आपापल्या कल्पनेनुसार मुलगा व हत्तीची मैत्री दर्शवणारे चित्र काढा. ठीक आहे? तुम्हाला चित्र काढायचं आहे. हा, आता ही गोष्ट पुन्हा एकदा वाचूया. मी वाचते, तुम्ही फक्त ऐका. मैत्री. एक मुलगा झाडाजवळ उभा होता. त्याला समोरून हत्ती येताना दिसला. मुलगा घाबरला, झाडावर चढला. हत्ती झाडाजवळ सोंड उंचावून उभा राहिला. मुलाने फळ तोडून हत्तीला दिले. हत्तीला आनंद झाला. त्याने मुलाला पाठीवर बसवले. दोघे छान मित्र झाले. आता मुलांनो, ही जी गोष्ट मी वाचली ना,
ह्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या हा, आणि तुमच्या वहीत सुंदर अक्षरात सुलेखन करा. ठीक आहे, तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि ह्या मैत्री ह्या चित्रकथेचे सुलेखन करा. चला, काढलात ना तुम्ही स्क्रीनशॉट? पुढे जाऊ. मुलांनो, मैत्री या चित्रकथेतून आपण एक गोष्ट शिकलो, आणि ती गोष्ट म्हणजे कठीण प्रसंगी घाबरून न जाता आपण चातुर्याने किंवा हुशारीने त्या संकटावर मात करू शकतो. असेल त्या परिस्थितीला स्वीकार करून प्रसंगावधान राखून संकटाला मात करू शकतो. मैत्री ह्या कथेतील मुलगा सुद्धा हत्तीला पाहून घाबरला होता, पण त्याने हुशारीने आणि आपल्या बुद्धी चातुर्याने युक्ती केली आणि तो झाडावर चढला, हत्तीला फळ दिले आणि हत्तीला मित्र बनवला, आणि संकटावर ह्या प्रकारे ह्या मुलाने मात केली. मैत्री ही चित्रकथा आणखीन एक संदेश देत आहे की मूक प्राण्यांवर दया करा, त्यांना समजून घ्या, त्यांच्याशी मैत्री करा. आता इथे थोडे स्वाध्याय आहेत, आपण ते स्वाध्याय पाहूया. मी प्रश्न वाचते आणि तुम्ही प्रश्नांची उत्तरे द्या. ठीक आहे, प्रश्न पण स्क्रीनवर आहे आणि उत्तर पण स्क्रीनवर आहे. ठीक आहे मुलांनो, तर वेळ न घालवता चला आपण आपल्या प्रश्नोत्तराला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक अ, मुलगा कोठे उभा आहे? मुलगा झाडाजवळ उभा आहे. मुलगा झाडाजवळ उभा आहे, बरोबर. आता आ हे प्रश्न पहा, मुलगा कोणाला घाबरला? मुलगा हत्तीला घाबरला. मुलगा हत्तीला घाबरला. छान, अगदी बरोबर उत्तर आहे. तुमचं वाचन आता मस्त झालंय. प्रश्न क्रमांक ई, मुलगा झाडावर का चढला? मुलगा हत्तीला घाबरून झाडावर चढला. मुलगा हत्तीला घाबरून झाडावर चढला. प्रश्न क्रमांक ई, मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ का दिले? कारण हत्तीला भूक लागली होती. कारण हत्तीला भूक लागली होती. हा, आता जरा पूर्ण वाक्यात उत्तर द्या. इथे अर्धा उत्तर दिलेलं आहे, तुम्हाला पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं आहे. मुलाने हत्तीला सोडत फळ का दिले? कारण हत्तीला भूक लागली होती. असं म्हणायचंय, मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ दिले कारण हत्तीला भूक लागली होती. पुन्हा वाचा. मुलाने हत्तीच्या सोडत फळ का दिले? कारण त्याला भूक लागली होती. आता हे पहा मुलांनो, का हे प्रश्नसूचक आहे, का काढून टाकायचं आहे उत्तर देताना, आणि हे सोंडेत आहे. नीट वाचन करा. एकदा आणखी क्लिअर करा. हत्तीला मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ का दिले? कारण हत्तीला भूक लागली होती. बरोबर श्रुती, पुन्हा ती चूक. आता मी वाचते, उत्तर पूर्ण वाक्यात बोलते, लक्षपूर्वक ऐका हा. मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ दिले, बघा मी का हे शब्द काढलं उत्तर देताना, प्रश्नसूचक शब्द काढलं मी. मुलाने हत्तीच्या सोंडेत फळ दिले कारण हत्तीला भूक लागली होती. बरं, आता हे उ प्रश्न पहा, हत्तीला आनंद का झाला? कारण मुलांनी हत्तीला फळ खाऊ घातले. कारण मुलाने हत्तीला फळ खाऊ घातले. आता पूर्ण वाक्यात उत्तर बोला. हत्तीला आनंद झाला कारण मुलाने हत्तीला फळ खाऊ घातले. शाबाश, प्रश्नसूचक शब्द बाहेर काढलेस तू, छान हा.
हत्तीला आनंद झाला कारण मुलाने हत्तीला फळ खाऊ घातले. अगदी बरोबर. बर, आता हा शेवटचा प्रश्न. गोष्टीच्या मुलाच्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केले असते? उत्तर वाचा. बोला. जर तुम्ही त्या मुलाच्या जागी असता तर काय जर केले मी असते? मुलाच्या जागी असले तर मी त्या हत्तीला खायला घालीन, म्हणजे तो माझा मित्र होईल. अगदी बरोबर. तुम्ही पण असंच करा. जर त्या मुलाच्या जागी असाल तर हत्तीला खायला घाला, म्हणजे तो तुमचा काय होईल? मित्र होईल. हा. आणि फक्त हत्तीच नव्हे मुलांनो, तुमच्या आजूबाजूला जी मांजरे असतात, कुत्रे असतात, ते पण मूक आहेत. ते आपली वेदना तुम्हाला सांगू शकत नाही. त्यांना पण भूक लागते, तहान लागते. तर त्यांची पण तुम्ही काळजी घ्या, त्यांना खायला घाला, म्हणजे ते पण तुमचे काय होणार? काय होतील? मित्र होतील. हा. मुलांनो, तुम्ही अगदी बरोबर उत्तर दिलात. पण तुम्हाला माहित आहे का, काही मुले हत्तीला घाबरत नाही तर त्याला दगड मारतात. पण असं नाही करायचं. हा. जर हत्ती रागावला तर तो काय करू शकतो? मारहाण करू शकतो. आपको दौड़ा सकता है, नुकसान भी पहुंचा सकता है. और चाहे हाथी हो, चाहे कुत्ता हो, यदि आप इन्हें परेशान करेंगे तो ये भी आपको छोड़ेंगे नहीं. इसलिए इनसे दोस्ती करके रहिए, इनकी तकलीफ को समझिए और इनसे मित्रता बनाए रखिए. हिंदी का मराठी में कन्वर्सेशन. या पाठावर आधारित काही शब्दार्थ आहेत. मी शब्द वाचते, तुम्ही अर्थ वाचा. मैत्री, मित्रता. हा. हत्ती, हाथी. फळ, फल. घाबरणे. घबराना. हा, बरोबर. ठीक आहे. मुलांनो, तुम्ही चित्र वर्णन करायला शिकलात, चित्रावरून गोष्ट तयार करायला शिकलात. आता आपण मुद्द्यावरून गोष्ट तयार करूया. मुद्द्यावरून गोष्ट तयार करायला शिकूया. मुलांनो, मुद्द्यावरून कथालेखन करताना ह्या गोष्टी अवश्य लक्षात घ्याव्यात. दिलेले सर्व मुद्दे नीट वाचावेत. ही पहली गोष्ट. हाँ, मतलब आपको कुछ पॉइंट्स दिए होंगे, उन पॉइंट्स को ध्यान से पढ़ना है और उन पॉइंट्स को ही एक्सप्लेन करके अपनी कहानी बनानी है. तर पहिली गोष्ट लक्षात घ्याव्यात, दिलेले सर्व मुद्दे नीट वाचावेत. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, कथेतील स्थळ, पात्रे यांना नावे द्यावीत. तीसरी गोष्ट, संपूर्ण कथा भूतकाळात लिहावी. ऐसे लिखना है कि ये कथा हो चुकी है, भूतकाल में लिखना है. कथेची सुरुवात आकर्षक असावी. आवश्यकतेनुसार कथेत संवाद असावेत. कथेचा शेवट परिणामकारक असावा. कथेतून काय शिकवण दिली आहे ते लिहावे. कथेला योग्य शीर्षक द्यावे, त्यासाठी म्हणीचा वापर करू शकतो. यानी ये हिंदी में भी लागू होता है कि जब आप मुद्दे के आधार पे कुछ कहानियां लिखते हैं तो आपको कहानी को नाम देना है, उसके पात्रों को नाम देना है. आवश्यकता अनुसार उसमें आप संवाद यानी डायलॉग डाल सकते हैं और उसका जब आप अंत करेंगे तो भी बहुत ही परिणामकारक होना चाहिए. और कहानी का नाम वगैरह लिखते समय या उससे क्या शिक्षा मिलती है ये बताते समय आप मुहावरों का प्रयोग कर सकते हैं, कहावतों का भी प्रयोग कर सकते हैं. तर चला आपण मुद्दे पाहूया. मुद्दे आहेत. एक टोपीवाला, गावोगावी फिरून टोप्या विकणे, विश्रांतीसाठी झाडाखाली झोपणे, झाडावरून माकडे उतरणे, टोप्या घेऊन झाडावर पळून जाणे, टोपीवाल्याला जाग येणे, माकडांना ओरडणे, आपल्या डोक्यावरची टोपी
जमिनीवर टाकणे, माकडांनी नक्कल करणे, तात्पर्य. हे आहे आपल्या गोष्टीची मुद्दे. आता ह्या मुद्द्यांवर आपल्याला गोष्ट तयार करायची आहे. बच्चों ये कहानी तो आपको पता ही होगी, कौन सी कहानी है ये? एक टोपी वाले की. हाँ, टोपी वाले और बंदर की कहानी. तर सर्वप्रथम आपण आपल्या या कथेला नाव देऊया, म्हणजे शीर्षक देऊया. ठीक है, सबसे पहले हम इस कहानी को नाम देते हैं, शीर्षक देते हैं. तर आपल्या कथेचे नाव आहे चतुर टोपीवाला. आता टोपीवाल्याला पण नाव देऊया. हम इस टोपीवाले को भी नाम देते हैं. तर मी ह्या टोपीवाला नाव दिलंय किसन चाचा. ठीक आहे ना? काय नाव देऊया? किसन चाचा. तर चला गोष्टीला सुरुवात करूया. एक दिवस किसन चाचा नावाचे टोपीवाले एका गावात टोप्या विकायला गेले. उन्हात फिरून फिरून ते अगदी दमून गेले होते. एका मोठ्या झाडाखाली त्यांनी आपली टोप्याची टोपी ठेवली आणि बाजूलाच किसन चाचा झोपेत असताना त्या झाडावरून माकडे खाली करून त्यांच्या टोपलीतून रंगीबेरंगी टोप्या काढून आपल्या डोक्यावर ठेवल्या आणि परत झाडावर जाऊन दंगामस्ती करू लागले. त्या आवाजाने चाचा झोपेतून घाबरून उठले. बघतात तर काय, टोपली रिकामी आणि सगळी माकडे झाडावर टोप्या घालून बसली होती. किसन चाचा जोरात ओरडले, टोप्या माझ्या आहेत, मला परत द्या. माकड पण झाडावरून त्यांच्या आवाजावर ओरडू लागले. तेवढ्यात त्यांना एक उपाय सुचला. त्यांनी डोक्यावरची टोपी काढली आणि जमिनीवर फेकली. त्याचबरोबर त्या माकडांनी आपापली टोप्या काढून जमिनीवर फेकल्या. किसन चाचाने लगेच त्याचबरोबर त्या टोप्या गोड्या केल्या आणि टोपलीत भरून निघून गेलेत, आनंदाने निघून गेले. तर ह्या गोष्टीतून आपल्याला काय शिकवण भेटली? वाचा मुलांनो, आपल्याला काय शिकवण भेटली? निघण्याचे मार्ग असतात. कठीण प्रसंगातून निघण्याचा मार्ग असतोच. या गोष्टीतून आपल्याला शिकवण भेटली आहे, कठीण प्रसंगातून निघण्याचा मार्ग असतोच. मुलांनो, मुद्द्यावरून गोष्ट शिकल्यानंतर आता आपण शिकूया लिंग व त्याचे प्रकार. प्रथम आपण पाहूया लिंग म्हणजे काय. एखाद्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे हे आपल्याला कळते. यालाच नामाचे लिंग म्हणतात. मुलांनो, नाम म्हणजे काय? मैंने पिछली बार भी बताया था, नाम मतलब क्या? याद है नाम किसको कहते हैं मराठी में? हिंदी में जो संज्ञा है उसी को मराठी में कहते हैं नाम. ठीक है, हिंदी में जिसे हम संज्ञा कहते हैं उसे मराठी में कहते हैं नाम. तो जिस संज्ञा शब्द से हमें यह पता चले कि दी गई संज्ञा पुरुष जाति का है, स्त्री जाति का है, जब ये हमें पता चलता है तो उसे हम कहते हैं लिंग. और अच्छा बताओ, लिंग के कितने प्रकार होते हैं? हिंदी में लिंग के कितने प्रकार हैं? बताइए, याद है आपको? क्या टीचर? लिंग के कितने प्रकार हैं हिंदी में? 2 प्रकार. पुल्लिंग, स्त्रीलिंग, पुल्लिंग. व्हेरी गुड. हा, पण मराठीत लिंगाचे 3 प्रकार आहेत. हा, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. बरोबर. नपुंसकलिंग. मराठीत लिंगाचे 3 प्रकार आहेत. नपुंसकलिंग. मी वाचते. ओके, मी वाचते, तुम्ही माझ्या मागोमाग वाचा, माझ्या पाठीमागे वाचा. पुल्लिंग, पुल्लिंग. पहिला पुल्लिंग. ओके, दुसरा स्त्रीलिंग.
आणि तिसरा नपुंसकलिंग. नपुंसकलिंग. हा, नपुंसकलिंग. हा, बरोबर. हे नवीन लिंग आहे हा, ते आपल्या हिंदीत नाही आणि इंग्रजीत पण नाही, फक्त मराठीत आहे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. पाहूया पुल्लिंग. आता आपण काय पाहूया? पुल्लिंग. ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग असते. जिस नाम पर से हमें पुरुष जाति का बोध हो वह पुल्लिंग होता है. आता मी तुम्हाला पुन्हा विचारते, नाम म्हणजे काय? हिंदी में नाम किसे कहते हैं? हिंदी में नाम के लिए कौन सा शब्द है व्याकरण में? मराठी में जिसे नाम कहते हैं, हाँ, संज्ञा. याद रखिए, हिंदी में संज्ञा, मराठी में नाम. ठीक है, संज्ञा को ही मराठी में नाम कहते हैं. ये अपने दिमाग में सेट कर लीजिए. ओके, तो आपको हमेशा कोई भी, आप जब मराठी में व्याकरण पढ़ेंगे तो आपको कभी भी कोई भी कठिनाई नहीं आएगी. ठीक है, तो तर ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग असते. यानी जिस संज्ञा शब्द से हमें यह पता चलता है कि वह पुरुष जाति का है, उसे हम कहते हैं पुल्लिंग. ठीक है, ओके. आता पाहूया स्त्रीलिंग. ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग असते. हाँ, मतलब जिस संज्ञा शब्द से हमें स्त्री जाति का बोध होता है वह संज्ञा शब्द क्या होता है? स्त्रीलिंग. हो. आता नपुंसकलिंग पाहूया. ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही ते नपुंसकलिंग असते. ठीक है, तो जिस संज्ञा शब्द से हमें यह पता ही नहीं चलता कि वह पुरुष जाति का है या स्त्री जाति का है, तो उस संज्ञा शब्द को, वह संज्ञा शब्द नपुंसकलिंग कहलाता है. लिंग ओळखण्यासाठी काही सर्वनामे असतात. हम लिंग को कैसे पहचानते हैं? सर्वनाम से. तो जब पुल्लिंग होता है, यानी पुरुष जाति का पुल्लिंग है, पुल्लिंग में तो बोलते, स्त्रीलिंग में ती और नपुंसकलिंग ते. हाँ, तर पुल्लिंग साठी तो, स्त्रीलिंग साठी ती आणि नपुंसकलिंग साठी ते. पुल्लिंगी नाम ओळखण्यासाठी तो हे सर्वनाम वापरले जाते, तर स्त्रीलिंगी नामे ओळखण्यासाठी ती हे सर्वनाम वापरले जाते आणि नपुंसकलिंगी नामे ओळखण्यासाठी ते हे सर्वनाम वापरले जाते. पाहूया त्यांची काही चित्रांद्वारे उदाहरणे. पहा, देव, देव, स्त्रीलिंग देवी. ओके मुलांनो, मला एक्सप्लेन करू द्या आणि तुम्हाला जेव्हा मी विचारणार तेव्हाच तुम्ही प्रश्नांचे उत्तर द्या. ठीक आहे, तर देव, देवी, पुल्लिंग आहे देव आणि स्त्रीलिंग आहे देवचं देवी. आपण कसं म्हणतो? तो देव. आणि देवीला काय म्हणतो? ती देवी. तर जेव्हा पुल्लिंग असतं तेव्हा आपण सर्वनाम वापरतो तो, आणि स्त्रीलिंग असल्यावर आपण सर्वनाम वापरतो ती. ती. तर तो देव, ती देवी. हा, मुलगा, मुलगी. पुल्लिंग आहे मुलगा आणि मुलगाचा स्त्रीलिंग होते मुलगी. तो मुलगा, ती मुलगी. तो मुलगा, ती मुलगी. आता मी तुम्हाला वाचण्याची संधी देणार आहे, पण कसं वाचायचंय तुम्हाला हे तुम्ही अगोदर ऐकून घ्या, समजून घ्या. ठीक आहे, आता इथे पहा, शिक्षक, शिक्षिका. पुल्लिंग शिक्षक, स्त्रीलिंग शिक्षिका. तुम्हाला वाचायचं आहे तो शिक्षक, ती शिक्षिका. ठीक आहे, मी शब्द वाचणार, पुल्लिंग स्त्रीलिंग वाचणार, तुम्हाला सर्वनामाचा प्रयोग करून वाचन करायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही कसं वाचणार?
तो शिक्षक, ती ती शिक्षिका. शिक्षिका. हा, पण मला अगोदर वाचून द्या, मग तुम्ही बोला. चला पुढचं पाहूया. सम्राट, सम्राज्ञी. पुल्लिंग सम्राट, स्त्रीलिंग सम्राज्ञी. आता तुम्ही वाचन करा सर्वनामाचा प्रयोग तो करून. सम्राट, ती सम्राज्ञी. अगदी बरोबर, ती सम्राज्ञी. अगदी बरोबर. सम्राज्ञी नहीं, ग को मराठी में न्य बोलते, न्य. ती सम्राज्ञी. छान. चला समजला तुम्ही. मोर, लांडोर. पुल्लिंग मोर, स्त्रीलिंग लांडोर. हिंदी में मोर का मोरनी होता है, पर मराठी में मोर का मोरनी नहीं होता है. 10वीं तक बच्चे गलती करते हैं, ध्यान रखिए. मोर का लांडोर, पुल्लिंग मोर, स्त्रीलिंग लांडोर. आता तुम्ही वाचा. तो मोर, ती लांडोर. ती लांडोर. छान, बरोबर. पुल्लिंग दादा, स्त्रीलिंग वहिनी. दादा, वहिनी. मराठी में भाई को दादा कहते हैं और भाभी को वहिनी कहते हैं. आता तुमची पाळी, वाचा बरं. तो दादा, ती वहिनी. बरोबर. हा. हत्ती, हत्तीण. पुल्लिंग हत्ती, स्त्रीलिंग हत्तीण. वाचा. तो हत्ती, ती हत्तीण. छान, बरोबर. सिंह, सिंहेण. तो पुल्लिंग सिंह, स्त्रीलिंग सिंहेण. वाचा. तो सिंह, ती सिंहीण. हो, तो सिंह, ती सिंहीण. आता नपुंसकलिंगी काही उदाहरणे पाहूया. हा, मुलांनो, थोडे आणखी शब्द आहेत ते पण आपण वाचून घेऊया. गृहस्थ, गृहिणी. वाचा. गृहिणी. पुन्हा वाचते मी. गृहस्थ, गृहिणी. गृहस्थ, गृहिणी. 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 हा, बरोबर. अध्यक्ष, अध्यक्षा. अध्यक्ष, अध्यक्षा. मित्र, मैत्रीण. मित्र, मैत्रीण. हा, कवी, कवयित्री. कवी, कवयित्री. कवयित्री नहीं, कवयित्री. कवयित्री. हाँ, ध्यान से पढ़िए, एक एक अक्षर को ध्यान से देखिए. ये बहुत कठिन है और बड़े होने तक भी बच्चों को इसका सही उच्चारण नहीं आता है, पर आप लोग कर ले जाओगे. कवयित्री. कवयित्री. फिर से यत्री बोला, य नहीं है, यी है, यी. कवयित्री. हाँ, बरोबर. हाँ, पुन्हा बोला. कवी, कवयित्री. कवी, कवयित्री. बरोबर. आता आपण नपुंसकलिंगी उदाहरणे पाहूया. हा, आणि नपुंसकलिंग बनवण्यासाठी वाचताना आपण कोणता सर्वनाम लावतो? ते. हा, तर नपुंसकलिंगासाठी ते हे सर्वनाम वापरतात. चला, उदाहरणार्थ झाड. हे कशाचं चित्र आहे? झाड. तर आपण काय बोलणार? ते झाड. दुसऱ्या चित्रात बघा. हा, हे काय आहे? पिल्लू. कुत्र्याचं पिल्लू आहे, तर ते पिल्लू. ठीक आहे, हे नपुंसकलिंग आहे. हा, झाड, ते पिल्लू. बरोबर. आता मी चित्राचं नाव बोलणार आणि तुम्ही वाचन करायचं. ठीक आहे, सावकाश. हा, घाई करू नका. पाखरू. पाखरू. ते पाखरू. हो, सर्वनाम लावून वाचन करा. ते पाखरू. फूल. ते फूल. ते फूल. छान. फटाके. ते फटाके. ते फटाके. सफरचंद. ते सफरचंद. हा, ते सफरचंद.
मूल, ते मूल. ते मूल. घर, ते घर. बरोबर, ते घर. पुस्तक, ते पुस्तक. छान, ते पुस्तक. मंदिर, ते मंदिर. अगदी बरोबर, ते मंदिर. मुलांनो, समजलं ना तुम्हाला लिंग बदलायला? मराठीत कसं लिंग बदलतात? हा, तर चला सांगा, मराठीत लिंगाचे किती प्रकार असतात? 3. 3. नाव सांगा. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नुपसु. नपुंसकलिंग, नपुंसकलिंग. ठीक आहे. हा, नपुंसकलिंग. नपुसक. हा, असू द्या. हा, मराठी भाषा ही ऐकून व बोलण्यात तिचा वारंवार वापर करून तिच्यातील लिंग व्यवस्था समजून घेता येते. मुलांनो, एक दिवसात तुम्हाला हे समजणार नाही, पण जेव्हा तुम्ही वारंवार हे व्हिडिओ पाहणार आणि बोलण्याचा प्रयत्न करणार, आपोआप वाक्यरचना तयार करणार, तेव्हाच तुम्हाला मराठीतील लिंग व्यवस्था समजून घेता येईल. ठीक आहे. तर तुम्ही खूप असं बोलत राहा. मराठी पुस्तकांचा अभ्यास करा, वर्तमानपत्रांचा अभ्यास करा. चांदोबा ही एक मस्त मराठीची मॅगझिन येते हा मुलांसाठी, ते तुम्ही वाचा. नक्कीच तुमची मराठी सुधारेल आणि तुम्ही छान मराठी बोलायला शिकणार. ठीक आहे. आता हे तुमचं गृहकार्य आलं मुलांनो, लिंग बदला. तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुमच्या वहीत लिहून काढा. मुलांनो, तुमच्या वहीत दिलेल्या शब्दांचे लिंग बदलून लिहा. हा, झालं? स्क्रीनशॉट काढून घेतलात? ओके, बरोबर. तर मुलांनो, दिवाळीचा सण जवळ येत आहे. सर्वत्र साफसफाई, ऑनलाईन खरेदी सुरू आहे. दुकानावर कोणी लवकर जात नाहीये, सर्व घाबरत आहेत कोरोनाला, म्हणून ऑनलाईन खरेदी भरपूर चालू आहे आणि ते सेफ पण आहे, सुरक्षित पण आहे. तर तुम्ही पण साफसफाई करण्यात, फराळ बनवण्यात आईची मदत करा. घरात राहा, स्वस्थ राहा. फटाके फोडू नका. तुमच्या परिसर एकच्या शिक्षिकेने त्या दिवशी सांगितलं ना की फटाके फोडून काय होतं, वायू प्रदूषण होतं. तर हवेत आणखीन प्रदूषण पसरू देऊ नका. हा, बाहेर जाऊ नका. अशी स्वतःची व तुमच्या कुटुंबियांची काळजी घेत राहा. माझी तुम्हा सर्वांसाठी हीच प्रार्थना आहे की रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे. लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे. तर सर्वांना दिवाळीची हार्दिक शुभेच्छा. यूट्यूबवर BMC एड्यू हिंदी स्टँडर्ड 4 ह्या चॅनलला प्लीज मुलांनो सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता मला म्हणजे तुमच्या मराठी शिक्षिका श्रीमती अनुराधा सिंगला निरोप द्या. स्वतःची खूप 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 अशीच काळजी घेत राहा. तुम्हा सर्वांना एकदा पुन्हा शुभ दीपावली. धन्यवाद.